त्या मुठरीनं ह्या कालीत रस येतोय आणि ह्या कालीतनं ह्यात पडतोय. मग त्याला चिपाडानं जाळ लावला ती उकळ पडते. उकळ मारली एक माणूस चक्करनं हलवतोय. ती मळी निघते. ती मळीची घाण साईडला काढली की मग ते हळूहळू घट व्हायला तयार होते. घट झालं की मग चॉकलेटी कलर व्हायला तयार होतो. पण आजकाल पांढरानं घट व्हावा म्हणून माणसं त्यात केमिकल टाकतात. तुम्हाला सांगतो खरा गुळ चॉकलेट यानं काळ्या रंगाचा असतोय. अहो रानाला त्याला देशी गुळ म्हणत्या. खायला आणि चवीला एकदम भारी, तब्येतीला पण एकदम झक्कास. तुम्हाला सांगतो अहो पण आजकाल असा देशी गुळ मिळतो कुठं? अहो ते इंग्रजी बिन आल्यापासून सुरू झालं बघा सगळं उलट पालट. हा ते गुळामुळे काय म्हणले पोटात जंतू होत्या. साखर खाव. मग सगळ्या भारतीयांनी साखर खायला सुरुवात केली. मग परदेशी कंपन्या म्हणतात काय साखर खाऊन आजार होत्या, गुळ खावा. हाय की नाही गंमत बघा ही. अरे पैसे मिळवायचं धंदं, दुसरं काय? होय. बरं मला सांगा काकवी कशी तयार होते? रस उकळल्यावर काकवी तयार होती आणि काकवीपासून गोळ तयार होते बघा. अरे वा, मस्त प्रोसेस आहे. होय. बाई ग लईच उकडायला इथं. अहो गुराळ पेटले म्हणजे उकडलं की थोडं. आहो चला की आपण जरा गार ठिकाणी जाऊन बसू. चला. अगं पण गुराळ बघायला आलो ना, ते बघ. गुऱ्हाळ काय? गुऱ्हाळ पार्टी. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. मी काय करू? मी काय करू म्हणजे? चला बरं इथनं चला आधी. आमदाला फोन आहे लागलाय. आहो हॅलो. आहो हा उद्या बोल. आहो ऐका. ते नव बाजा. हा. मी काय म्हणतो ते मागच्या त्यातला गुळ असेल ना व थोडं चवीला वरच्यावर दे की. हाय की चला खाऊया. या. या चल. या ना या वहिनी या. हा बघा लागेल तेवढा गुळ खावा. हा बर तुमचं चालू आहे. जरा काम बघून येतो तिकडे. होय. बापरे. आपलं प्रेम आणि संसार असाच गोडानं ताजा राहू द्या. राहणार की. घ्या. खूप छान आहे. धनी मला बी गुळ द्या की. हाय ना का की? तसं नव राणा भाऊजींनी कसं प्रेमानं दिला गुळ तसं. तुला खायचं तर खा, नाही चल आपली. कुठलं धनी माझ्या पदरात पडलेत की नाही हे. हो ते आपण डेटवर आलो ना व भाल्यानं वहिनीसनी त्यांचा येळ मिळू दे की. पण मग आपल्या वेळाचं काय? अहो, असं काय करताय? त्यासनी येळ मिळाला म्हणजे आपल्याला बी येळ मिळणार की. चालतंय की. भाल्या अरे मी काय म्हणतो तू वहिनीसनी जरा फिरवून आण की. आता हिला दाखवायचं काय इथं? अरे असं काय करतोय? शेत बाग समजा दाखव की. जा फिरून आण. वय एकदम बरोबर आहे. काय बरोबर आहे? गाव गाव बघितलं नाहीस? जलम गेला गावात. खरं माझ्या धन्या बरोबर बघितला नाही ना वा. चला चला वय चला. चला आपण बी फिरून येऊ. तुम्हाला मस्त जागा दाखवतो एक. त्याचं काय उद्यापासून तुमचं कॉलेज सुरू होणार ना व मग निवांत बोलायला येळच घालणार नाही बघा. चला. चला. आवडला गुळ. वय तुम्ही समजत चाललाय म्हणजे गुराळ पार्टीचं काय? अरे माझ्या ते दुसरं काय उतरेस तर आम्ही फिरून येतो की. हा चल या. हा, चला. हा तर मग नाही 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 बघा उद्या सगळी संचालक मंडळी आल्याशिवाय मिटिंग सुरू करायची नाही आपण. हा नाही जे काही चर्चा निर्णय बिर्णय असतील की नाही ते सगळ्यांनी मिळूनच करायचं. काय आता मी तिथं नाही मला काय सांगायला लागले उद्या. अरे डोसको वापर की गोळ्या डोसक्या जायचं वे. हा सांग मला काय होते ते करतो थोड्या वेळात फोन. अजिबात डोसको वापरत नाही बघ. काय आलं? बॅटरी संपस्तावर बोलायचं की फोनवर. उद्या संकट काय बोलू? मग बायको हाय इथं समोर. बायको संकट बोलाव. नाही फोनवरच बोलणार असशील तर तसं सांग. फोन करतो तुला. लग्नाआधी बोलून बोलून कटाळलोय मी.
आता आणि कशाला? आणि काय बोलणार आहेस ग? काय बोलणार म्हणजे? असं काय रे सूरज, त्या दोन जोड्या बघ की कसं एकमेकांसंगत बोलायल्यात. नवरा बायको कसं एकमेकांना धरून आहेत बघ जरा. आणि तू आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का नाही, तरी बी तुझ्या डोसक्यात ते कारखान्याची चक्र फिरायल्यात वे. ए, एखादी जबाबदारी घेतली की नाही अंगावर, नीट पार पडल्याशिवाय शांत बस नाही आपण. लगीन करून आमची बी जबाबदारी घेतल्यास ती कुठं पार पाडतोयस? ती चूक झाली आहे माझी. काय म्हणला? कुठं काय? काय जबाबदारी सांग लवकर, पटापटा सांग मला. सूरज, त्या दोन जोड्या बघ की एकमेकांसंगत कसं गुलुगुलू बोलायल्यात. आपण बी तसंच बोलू की गुलुगुलू. गुलू गुलू. आता तूच म्हटलीस ना मग गुलू गुलू बोलायचंय, मग हे गुलू गुलू. हे बघ, आम्हाला जर राग आला का नाही तर आम्ही टाळकं फोडतोय बरं का. उगत टिंगल टावाळी ना काय आम्हासनी. बरं मग सांग काय करायचं सांग. तू आणि मी, आपण दोघच. हा, तिथं तिथं त्या पुलावर जाऊन बसू आणि 4 गप्पा मारू. चल चल चल. गुलू गुलू वाला गप्पा. सूरज, तू तर काही किंमतच देणं झालायस बघ आमासनी. अरे आज आपला दिस आहे ना बघ. हे बघ सूरज, आमासनी जे पाहिजे ते जर नाही मिळालं तर आम्ही ते दुसऱ्या कुणाला बी मिळू देत नाही, ध्यानात ठेवायचं. तर जाऊ दे ना, बोलव राणा भाऊजी, ते जातो. थांब अगं थांब 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 थांब. काय जरा जरा शांत हो. काय तू म्हणशील तसं करूया आपण. त्या तिथं जाऊन बसूया आणि गप्पा मारूया. अगं तुझा दिवस आहे आज. चल. बघा. हा चल चल. ढकलू नकोस काय ते. बोल आता. गुलू गुलू. हा द्या. अगं कारखान्यावर आलता. दिल्लीवर ना असू दे, आता फक्त आमच्या संकटच बोलायचं. नाहीतर तुझ्या संकट बोलतो. फोन दे इकडं. फोन दे इकडं. बघा, दे बोल काय बोलायचं. घे. काय एवढं सोनं लागलंय त्या फोन मध्ये, कुणाच ठाव. सूरज, आजकाल का नाही तू आमच्याकडे काय लक्षच देत नाहीस बघ. जरा लक्ष देत जा की आमच्याकडे बी. तू असतीस का जमिनीवर? बघाव तेव्हा नुसतं किरकिर किरकिर किरकिर. अरे तू आमच्या संकट गोड बोलला, आमच्याकडे जरा लक्ष दिलं तर कशाला किरकिर करू बरं आम्ही? हा, हे बघ, आमचा मान जर आम्हाला नीट मिळाला का नाही की आम्ही कोपऱ्यात बसून राहू, काही बोलणार नाही. घरात काय अपमान होतोय का तुझा? व्हय? आज जर याला तर तू अपमान केला असशील आमचा. बर चल, ते समजा जाऊ दे. आज वाढदिवसाचं आम्हाला एक वचन दे बरं. कसलं वचन? असं हातावर हात ठेवून वचन दे. अगं पण वचन कसलं ते सांग की आधी. काय र, तुझं आमच्यावर प्रेम आहे का नाही? हं? प्रेम आहे का नाही तुझं आमच्यावर? ते हाय की मग किती? कारखान्यावर चल, वजन काट्यावर मोजूया. फाजीलपणा न गा अजिबात. खरं खरं सांग की किती प्रेम आहे? हाय, तुला पुरून उरल एवढं प्रेम आहे. ठीक आहे, मग त्याच प्रेमानं आता आमच्या हातावर हात ठेव. तुला काय 90 सापडली काय घरात? सूरज, काय चाललंय हे? हा, ते बघा, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का नाही, विसरला काय तू? ठेव हातावर हात ठेव. काय झालं? अहो तुम्ही त्या सावय, अहो किती ओळख आली आम्ही तुम्हाला. ए पोरांनो, इथं कशाला कडमडलाय र? ते आम्ही कोराळ पार्टीला आलतो बघा. आणि राणा कुठे आहे वहिनी? आम्ही काय वॉचमन वाटलो होय? जाऊ तुमचं तुम्ही हुडका, चला निघा.
जातो आम्ही. अरे बरकत, अरे काय चाललंय हे समजा? कशाला आणले ही कुळ्यांची जत्रा इथं? वहिनी साहेब, मैंने कितनी बार समझाया इनको, पर ही पोर ऐकतेत होय. चला आत्ताच्या आत्ता हितनं सटकायचं, नाही तर आमच्या एवढं वाईट कोण नसल. चला निघा. अरे चला इथनं वहिनी साहेबांनी बसू द्या. चला. रानदा कुठं आहे? हा. ओ, तिकडे जाऊन हुडकूया. इथनं आधी चला. चल. नवरा बायकोचं नातं कसं असावं हे या चक्रमला कोणतर समजून सांगा. ए शिक जरा स्वतःच्या भावाकडनं. तुम्ही या तुम्ही. हो ते सुरतचा ना वहिनींचा लग्नाचा वाढदिवस हे माहितीच नव्हतं मला. हो, मला सुद्धा त्यांनी सांगितलं तेव्हाच कळलं. नाही पण आपण काहीतरी करायला पाहिजे बघा. आपण एक काम करूया, आपण त्यांना त्यांचा वेळ देऊया. सूरज भाऊजी हल्ली खूप कामात असतात ना. वय हे बी खरंय म्हणा. आजकाल सुरतचं लक्षात नाही वहिनींकडे. त्याला परत एकदा समजायला पाहिजे. काय झालं? तुम्ही दोघही भाऊ एकमेकांची किती काळजी करता ना. एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायलाही कमी करणार नाही. वय हे तर आहेच म्हणा. अहो म्हणून तर आमची जोडी फेमस आहे गावात. तुम्हाला सांगतो, सूरज लहान होता ना व, तो शाळेत त्याला कोणी मारलं तो माझ्याकडे रडत यायचा. मग मी शाळेत जायचो ना. आणि मारामारी करायचं. नाही अहो ते पोरासनी जाऊन समजवायचो, मग ती लगेच समजून जायची बघा. माहितीये मला तुमचा समजूतदारपणा. अरे ते तुमच्यापेक्षा जरा वेगळं समजवतो, पण शेवटी परिणाम महत्वाचा. नाही, पद्धत महत्वाची. अहो तेव्हा लहान होतो, तेव्हा काही कळत नव्हतं. पण आता तुमची पद्धत शिकलोय की. हो, पण खरंच तुम्हा दोघांची जोडी जबरदस्त आहे. वय ते तर आहेच. बिनगाठीचा ऊस आहे आम्ही दोघं बी. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे बघा, ऊस जिकडे जोडतोय ना व तिकडे गाठ तयार होते. म्हणजे कसं आहे, समजाऊस गोड लागतोय, पण जिकडे गाठ असते ना व तिकडे गोड नसतोय. आमच्या दोघांचं बी तसंच आहे बघा. आमच्या दोघांच्या मनात कसली बी गाठ नाही, म्हणून आमचं नातं गोड आहे. खरंच संसाराचं पण असंच आहे. त्यात संशय, अविश्वास, मतभेदाची जर का गाठ आली ना, तर मग त्यात गोडवा उरत नाही. एकदम बरोबर बोललात बघा. आपल्या संसारातही अशी गाठ यायला नको. नाही अहो कधीच येणार नाही. आपल्या नात्यात कायम गोडवा असंच राहणार. अरे काय आता सापडलास की तू. रानदा, आम्हाला सोडून गुलाल पाट्या आणायलाच वैर तू. ते ना व तुम्ही कसं काय इकडं? कसं बी होऊ दे, रामाला कटवून का आलास तू? ते सगळं राहू द्या. आधी मला सांगा, तुम्ही शाळेत नाही गेलात? तुमची शाळा बुडू नये म्हणून मीच त्यांना म्हणाले होते. तरीच रानादाला हिंमत होणार नाही आम्हाला कटवायची. अरे आधी तुम्ही शाळेत का नाही गेलात ते सांगा. शाळा काय रोजचीच असत्या. गुराळ पार्टी रोज रोज नसत्या, म्हणून आम्ही शाळा बुडवून आलो बघा. अजिबात नाही. अहो तुम्ही आधी यांना ऊस आणि गुळ खायला घेऊन जा. पण ते झालं की सगळ्यांनी शाळेत जायचं. अहो आधी यांची गुराळ पार्टी होऊ दे, मग आपण निवांत गप्पा मारत बसू. चालते. ए चला रे, चला चला उठा लवकर. चला परत. चला. आलोच. कसं मस्त वाटत
वाटायला नाही? तुझं झालं की सांग, जाऊ आपण. कसली गडबड आहे हो तुम्हाला हा? अगं कोणी बघितलं लोक काय म्हणतील मला? काय म्हणतील? नवरा बायको बोलत बसल्यात म्हणतील. पण त्यासाठी आधी तुम्ही बोलायला पाहिजे ना हो. काय बोलू सांग, पटापट बोलून जाऊ आपण. तुम्हाला काय कळतच नाही बघा धनी. राणा भाऊजींकडनं शिका जरा. धनी अगं धनी म्हणून नकोस ग. तुम्ही जुनं पिक्चर बघितलं नाहीत काय? त्यात बायका कसं आपल्या नवऱ्याला धनी म्हणतात. लई भारी वाटते बघा ऐकायला. धनी त्यातल्या हिरो आणि हिरोईन सारखं गुलू गुलू बोलूया की आपण बी. हा? काय बोलूया सांग तू. एक माणूस रुसलय वाटतं आमच्यावर आज. काय? अगं, असं तुम्ही मला प्रेमानं म्हणा. एक माणूस रुसलय वाटतं आमच्यावर आज. आता काय डोसक्यावर पडलेस काय तू? आता इथं कोण रुसले? यासनी काय कळतच नाही. जुन्या पिक्चरचा हिरो बघा, त्यांच्या त्या रुबाबदार मिशा आणि एक तुमच्या मिशा. धनी उद्यापासून ह्या मिशाशा रुबाबदार वाढवायच्या. होय, आता हे काय नवं? नवं नाही, जुन्या हिरोगत. जुन्या हिरोच्या मिशा अशा रुबाबदार होत्या की नाही, म्हणून त्या बायकोवर असं गोड गोड बोलायचं. नाहीतर तुम्ही धनी उद्यापासून मिशा रुबाबदार वाढवायच्या. तुझं जरा जादा व्हायला लागले. आता परत मला दलजीत अंगात आणायला लागतो वाटतं. कुणाला आणायचं ते आणा, पण आधी या मिशा रुबाबदार आणा. कळलं? आव धनी, सारखाच डोक्यावरती हात मारून घेत जाऊ नका, चांगलं नसतं. हा, चला लवकर. तू बघ, रानात आला वाटतं. अहो धनी, धनी हे असले काय कळतच नाही. धनी राणादा, लय अवघड आहे बा तुझी डेट. कसली डेट? ते काय नाही, तुम्हाला गुराळ बघायचं ना वा? होय. मग बॅग ठेवा पटाक दिसते. चला चला लवकर. यांना गुराळ दावून येतो काय. चला रे, चला. धनी इथं बसून गुलगुलू बोलायचं. बरकत हा? त्यासनी समज दाखव. हाय समज समजावून सांग काय. ऐ पोरांनो, समज शिकून घ्या नीट काय. आणि हा, तुम्ही रस प्या, काकवी प्या आणि गुळ बी खावा. हा ऐ माझ्या चालतंय ना व? काय राणाला विचारताय? अगोदर तुमचंच की. बरं बरकत, हा? त्यांचं झालं की त्यांना शाळेत सोड काय. नाही तर अंजलीबाई माझ्यावर चिडत्याल. अरे तू काय बी काळजी करू नकोस, एकेकाला बांधून घेऊन जातो बघ. चालतंय. काय आहे, यांचं उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहे ना व? हा? अरे मग येळच घालणार नाही. जरा आम्ही निवांत बोलतो तोवर. तुम्ही बिनधास्त बोलत बसा, कुणाला बी कोण मुडू देत नाही तुमच्यात. हा, जावा. आता एकदा काही पैलवान गंग इथनं गेली की अंजलीबाई आणि मी आणि आमची डेट सुरू.
मग कोणी कडमळायला नको मधी, फक्त आमचं स्वतः दिलेला स्पेशल टाइम.